हातकणंगले तालुक्यातील रुकडी पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानं आपल्या मुलांना घेऊन एका कुटुंबाला काठीनं मारहाण केली। त्यामध्ये 8 महिन्यांची गरोदर महिला, तिची अल्पवयीन मुलगी आणि कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले। मारहाण करणारा पोलीस कर्मचारी असल्यानं आणि राजकीय दबावातून हातकणंगले पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास 6 तास टाळाटाळ केली। अखेर पीडित कुटुंबानं पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या आंदोलन केलं आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। रुकडीमधील रहिवासी तन्वीर ताजुद्दीन मुजावर आणि इचलकरंजीतील पोलीस दलात कार्यरत असलेला खुदबुद्दीन नजरुद्दीन मुजावर हे एकमेकांचे भाऊबंद असून शेजारी राहतात। त्यांच्यात घरासमोरील 1.5 फूट जागेवरून 2017 पासून वाद सुरू आहे। न्यायालयानं ही जागा जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। शुक्रवारी दुपारी 4च्या सुमारास पोलीस कर्मचारी असलेल्या खुदबुद्दीन मुजावरनं न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत वादग्रस्त जागेवर जेसीबी आणून काम सुरू केलं। यावेळी तन्वीर मुजावरनं कोर्टाच्या आदेशाचा हवाला देत जेसीबी चालकाला काम थांबवण्यास सांगितलं। त्यावरून वाद सुरू झाला आणि पोलीस कर्मचारी खुदबुद्दीन मुजावरसह कयूम मुजावर, शोएब मुजावर, कैफ मुजावर, बाबजी मुजावर, अल्ताफ मुजावर आणि आयशा मुजावर यांनी थेट तन्वीर मुजावर यांच्यावर हल्ला चढवला। तन्वीर यांच्या डोक्यात, पाठीवर आणि पायावर काठीनं बेदम मारहाण करण्यात आली। तर पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या 8 महिन्याच्या गरोदर पत्नी आसमा मुजावर यांनाही धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली। शिवाय लहान मुलगी हुमेरा आणि काका अब्दुल रहमान मुजावर यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली। हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्यांना ताबडतोब कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पण जखमी कुटुंबीय रुग्णालयात उपचार घेत असतानाच पुन्हा त्यांच्या रुकडीमधील घरावर दगडफेक झाली। त्यामुळं सीपीआरमधील उपचार अर्धवट टाकून जखमी तन्वीर मुजावर आणि गरोदर पत्नी आणि मुलीसह शुक्रवारी रात्री 11 वाजता हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले। मात्र मारहाण करणारा खुदबुद्दीन हा स्वतः पोलीस कर्मचारी असल्यानं आणि त्याच्या पाठीशी एका मंत्र्याचा आशीर्वाद असल्यानं पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला। अखेर पीडित कुटुंबानं पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्याचवेळी स्थानिक पत्रकार पोलीस ठाण्यात गेले। अखेर आज पहाटे हातकणंगले पोलिसांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला। पोलीस कर्मचाऱ्यानं कायदा हातात घेऊन एका गरोदर महिलेवर आणि कुटुंबावर केलेल्या या फिल्मी स्टाईल हल्ल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। त्यामुळं हातकणंगले पोलीस नेमकी कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागलंय।